लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। लाडक्या बहिणीचं ई-केवायसी पोर्टल जे आहे ते आजपासून सुरू करण्यात आलंय। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत जी आहे ती सरकारने 31 मार्च पर्यंत दिली आहे। म्हणजे आजपासून घेऊन ते 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही आता ई-केवायसी करू शकताय। आधार कार्ड ऑथेंटिकेशन करणं महत्त्वाचं आहे। ई-केवायसी मध्ये योग्य ते पर्याय निवडा आणि नंतरच ई-केवायसी सबमिट करा, तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते येणार आहेत। कारण की बऱ्याच जणांची अशी तक्रार होती, बऱ्याच लाडक्या बहिणींची तक्रार होती की ई-केवायसी करूनही आम्हाला हप्ते मिळत नाहीयेत, लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीयेत। त्याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणीने ई-केवायसी मध्ये चुकीचे पर्याय निवडले होते, त्याच्यामुळे ई-केवायसी करूनही तुम्हाला पैसे येत नाहीयेत। तर आता पुन्हा तुम्हाला संधी देण्यात आली आहे। योग्य ते पर्याय निवडा आणि नंतरच हा फॉर्म सबमिट करा आणि लाडक्या बहिणीचे हप्ते मिळवा। महत्त्वाचं हे आहे की लाडक्या बहिणीची ई-केवायसी करण्याची तारीख 31 मार्च 2026 पर्यंतच आहे। तोपर्यंतच तुम्ही लाडक्या बहिणीची ई-केवायसी करू शकता।